गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर आर जे कुमावत, समाजशास्त्र विभाग प्रमुख, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसंतनगर. आपल्या तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. आज आपल्याला आपल्या सिलेबसप्रमाणे BA थर्ड इयरच्या समाजशास्त्र विषयाच्या पाश्चिमात्य समाजशास्त्री विचारवंत या पेपरमध्ये जो पहिला विचारवंत आहे तो समाजशास्त्राचा फाउंडर आहे, तो समाजशास्त्राचा जनक आहे, त्याच्याविषयी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आपल्याला माहीतच आहे की त्या विचारवंताचं नाव फर्स्ट इयरपासून आपण ऐकत आलेलो आहोत आणि तो विचारवंत म्हणजे ऑगस्ट कॉम्ट होवे. कोण हा ऑगस्ट कॉम्ट, काय, का त्याला हे समाजशास्त्र निर्माण करावंसं वाटलं, त्याने काय परिश्रम घेतले, कोणते विचार या शास्त्राबाबत त्याने ठेवले, काय अपेक्षा या शास्त्रातून तो करतो वगैरे सगळी माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ऑगस्ट कॉम्ट हा मूळचा फ्रान्सचा, युरोपातील एक देश फ्रान्स, आणि त्याच्या जन्माचा जो काळ आहे ते शतक 18वं शतक म्हणजे 1798 रोजी, म्हणजे 19 जानेवारी 1798 रोजी त्याचा जन्म झाला. साधारणतः आपण बघितलं तर 19व्या शतकाची सुरुवात तो जसा बालवयात होता तशी, आणि 19वं शतक म्हणजे 1801, 2, 3 असं पुढे त्या 19व्या शतकात तो वाढला. साधारणतः 1857मध्ये त्याचा मृत्यू जरी झाला तरी या 1798 ते 1857 या अल्पशा त्याच्या जीवन कालावधीमध्ये त्याने महान काम करून ठेवलेलं आहे. हा काळ जर आपण बघितला तर हा एक जगात प्रचंड परिवर्तन निर्माण करणारा हा काळ होता. अर्थात या 18व्या शतकापासून थोडंसं मागे सगळ्याच जगाच्या समाज व्यवस्थेवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की जगातील बहुतांश समाज हे धर्मशास्त्रीय विचारांच्या आधारावर जीवन जगत होते. मग भारतीय समाज असो, चीन, कन्फ्युशियनिझम असो, युरोपातील ख्रिश्चॅनिटी असो, अन्य देशातील अन्य जे काही धर्मशास्त्रीय विचार होते त्यांचा प्रचंड प्रभाव आणि पगडा या लोकांच्या विचारसरणीवर होता. आणि लोक आपलं दैनंदिन जीवन जगताना या धर्मशास्त्रीय विचारांना अनुसरूनच जीवन जगत असत. अर्थात ही त्या काळाची ती गरज होती. त्या काळात मानवी बुद्धिमत्ता जशी विकसित होती त्यानुसार ती फिलॉसॉफी डेव्हलप झाली होती आणि त्यानुसार लोकांचं जीवन होतं. परंतु काही कर्मठ, काही अशा काही लोकांच्या हातात ही धर्मसत्ता गेली की त्यांनी त्याचा स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायला सुरुवात केली. आणि नंतर मग एक धर्माचं जे एक मूळ रूप होतं ते मागे पडलं आणि त्यामध्ये कर्मकांड वगैरे यायला सुरुवात झाली. मग अर्थात त्यातून लोकांचं शोषण, लोकांची एक मानसिक शोषण असं व्हायला सुरुवात झाली. तीच ती फिलॉसॉफी आणि त्याच्यातच जीवन जगायचं, त्याच्यातच मरायचं अशी लोकांची अवस्था होती. युरोपात राजा हा पोपच्या अधीन होता. राजा ईश्वराचा अंश मानला जात होता. असा एक पगडा तुम्ही समजू शकता. भारतीय समाजातही आपण पाहतो की या धार्मिक प्रभावामुळे ज्या जाती व्यवस्था निर्माण झाल्या, अस्पृश्यतासारखी प्रथा निर्माण झाली, विशिष्ट वर्गाचं शोषण झालं, ते मानव अधिकारापासून वंचित राहिले, सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नाकारल्या गेल्या.
आणि त्याच जातीत जीवन जगायचं, त्याच जातीत मरायचं असा एक धार्मिक नियम होता, तो मोडता येत नव्हता. परंतु नंतर फुले, शाहू, आंबेडकर या महान व्यक्तींनी धर्मसुधारणा घडवून आणली, लोकांना वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करून दिलं, शिक्षणाची क्रांती आणली आणि हळूहळू हे अनिष्ट प्रथा मागे पडल्या, एक रिलिजियस रिफॉर्म व्हायला सुरुवात झाली आणि आज बऱ्यापैकी आपण आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक सेटअप पाहायला आपल्याला मिळतं, एक नवविचार आपल्याला पाहायला मिळतात, एक विज्ञानवादी विचार रुजलेले या लोकांच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. तसंच अगदी युरोपामध्ये मग तो राजा पोपचा तो अधीन होता, तो राजा ईश्वराचा अंश मानला जात असत, पोप जसं सांगत असेल त्या पद्धतीने त्याला वागावं लागत असेल. हे अगदी 15व्या 16व्या 17व्या शतकापासून ते सगळं सुरू होतं. लोकांच्या मतमतांतरांना वाव नव्हता, लोक दारिद्र्यात खितपत पडलेले होते, त्यांचं शोषण होत होतं. आणि अशातच या लोकांची जी दयनीय अवस्था होती ही अशीच सुरू होती. मग मी सांगितल्याप्रमाणे एक 17व्या 18व्या आणि 19व्या विशेषतः 18व्या 19व्या शतकात एक नवं वारं व्हायला लागलं, एक नवीन काहीशे विचार पुढे यायला लागले. या जुन्या कर्मठ परंपरावादी विचारांना शह देणारा एक दुसरा विचार अस्तित्वात आला, एक रिफॉर्मेटिव्ह थॉट्स, एक रिफॉर्मेटिव्ह थिंकिंग काही समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे तिथे रुजायला सुरुवात झाली. एका बाजूला हे परंपरावादी विचार आणि दुसऱ्या बाजूला हे प्रोग्रेसिव्ह थॉट्स, हे सुधारवादी विचार, असं हे वारं व्हायला लागलं होतं, ज्यामध्ये अनेक विचारवंत आहेत. युरोपामधील विशेषतः कॉमच्या गुरुचं नाव त्यामध्ये घेता येईल, ज्याला आपण कांट असंही म्हणू. एक कॉमचा गुरु सेंट सायमन, त्यासोबतच काही 100-200 वर्ष जुने विचारवंत ज्यांचं नाव मॅकेवेली, थॉमस हॉब्स, लॉक, रुसो, अशा या विचारवंतांच्या विचारातून एक नवीन आधुनिक विचार प्रवाहित होत होते. अर्थात या अशा दोन्ही विचारवंतांच्या, या दोन्ही विचारांच्या या द्वंद्वात, या संघर्षाच्या कालावधीमध्ये ऑगस्ट कॉमचा जन्म होतो. त्या दोन्ही विचारांचा एक अभ्यास, दोन्ही विचारांची तुलना ऑगस्ट कॉम पुढे आयुष्यभर करतो आणि तो या निष्कर्षाला येतो की जुन्या परंपरागत अमानवीय विचारांनी समाजाची खूप मोठी हानी केलेली आहे. जुन्या कर्मठ विचारांमुळे समाजाच्या प्रगतीत बाधा निर्माण होते, विकास होत नाही, लोकांच्या मानव अधिकारांचं हनन होतं, लोकांना व्यवस्थित जीवन जगता येत नाही. आणि अशा या विचारातून, त्याच्या लेखणीतून अनेक ग्रंथ निर्माण होतात. याच विचारांना धार देण्यासाठी ऑगस्ट कॉम्ट अनेक ग्रंथ निर्मिती करतो. त्याचं स्पष्ट मत आहे, त्याचं असं ठाम मत होतं की येणाऱ्या काळामध्ये समाजाची व्यवस्थित प्रगती व्हायची असेल, समाजाला पुढे जायचं असेल, लोकांना आनंदी जीवन व्यतीत करायचं असेल, त्यांना या जीवनाचा आनंद उपभोगता यावा याकरिता समाजाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने झाला पाहिजे, असं त्याचं ठाम मत होतं. म्हणजे समाजाची आणि सामाजिक घटना घडामोडींची चिकित्सा जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून झाली तर जुन्या विचारांना आपोआप थारा लागणार नाही, जुने विचार आपोआप नष्ट होतील, जुने विचार हद्दपार होतील, कर्मठवादी विचार हद्दपार होतील. समाजाच्या आणि सामाजिक घटना घडामोडींच्या वैज्ञानिक अभ्यासामुळे येणारी पिढी
समाजाचा चिकित्सकपणे विचार करील, जे काही योग्य आहे, जे काही विवेकबुद्धीला पटतं तशाच प्रथा परंपरा निर्माण होतील आणि समाजाचं कल्याण होण्यास मदत मिळेल, या असा एक ठाम विचार त्याच्या मनाचा होतो. आणि मग ऑगस्ट कॉम्ट यासाठी प्रयत्न करतो. मग ऑगस्ट कॉम्टने आपला गुरु सेंट सायमनसोबत या विषयावर चर्चा केली. सेंट सायमनने त्याला मदत केली. दोघांची चांगली मैत्री झाली आणि सेंट सायमनसोबतच त्याने अनेक ग्रंथ लिहिले. स्वतःही सेंट सायमनसोबत तो दूर झाल्यानंतरही अनेक ग्रंथ निर्मिती त्याने केली. इथे त्याचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, ते म्हणजे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. अर्थात याचं टायटल जर आपण लक्षात घेतलं की फिलॉसॉफी कशी, तर ती पॉझिटिव्ह आहे, ती निगेटिव्ह नसावी, याच्यातच त्या शीर्षकाचा सगळा सार दडलेला आहे, त्याचा अर्थ दडलेला आहे आपल्याला दिसतो. म्हणजे इथून पुढे समाजाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने, चिकित्सक पद्धतीने, विवेकबुद्धीच्या आधारावर तो व्हावा. समाजाची जी पायाभरणी आहे त्याला विज्ञानाचं अधिष्ठान असावं, तर या आशयाचा तो ग्रंथ आहे. पण त्यापूर्वीसुद्धा ऑगस्ट कॉम्टने एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे अ सिस्टमॅटिक वर्क रिक्वायर्ड फॉर द रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी. या ग्रंथाचं टायटल पण तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतलं, त्याचा मराठी अनुवाद तुम्हाला जर सांगितला तर तुमच्याही लक्षात येईल की हा ग्रंथ लिहिताना त्याच्या मनाचा काय कल होता. तो असं सांगतो, अ सिस्टमॅटिक किंवा सायंटिफिक वर्क इज रिक्वायर्ड. म्हणजे व्यवस्थित असं वैज्ञानिक काम जे गरजेचं आहे. कशासाठी? तर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी, समाजाचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी, समाजाची पुनर्रचना करण्यासाठी एका वैज्ञानिक कामाची गरज आहे, अशा आशयाचा तो ग्रंथ आहे. म्हणजे एक गोष्ट तर इथं स्पष्ट आहे की ऑगस्ट कॉम्ट हा पहिला असा विचारवंत होता की मागच्या विचारवंतांचे जे काही विचार आहेत ते त्याने प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं ठरवलं. आणि मग कृतीत आणणं म्हणजे नेमकं काय, की डायरेक्ट हे येणाऱ्या पिढीच्या डोक्यामध्ये हे विचार गेले पाहिजे, यासाठी आपण काहीतरी एक असं भरीव काम केलं पाहिजे, असा त्याचा ठाम विचार होतो. आणि मग याकरिता आपण काय केलं पाहिजे, तर याकरिता आपण एक असं शास्त्र निर्माण केलं पाहिजे की ज्या शास्त्रामध्ये समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास होईल आणि येणारी पिढी जगातली या शास्त्राकडे आकृष्ट होईल. आणि जो काही समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास होतो तो अभ्यास या पिढीपर्यंत पोहोचेल, ते ज्ञान या पिढीपर्यंत पोहोचेल आणि या ज्ञानामुळे एक विवेकबुद्धी समाजामध्ये निर्माण होण्यास मदत मिळेल, असा त्याचा विचार होता. आणि मग याकरिता त्याने समाजशास्त्र नावाचं एक नवीनतम शास्त्र निर्माण केलं. अर्थात हे करत असताना त्याला 3 खंडामध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफीचा ग्रंथ लिहावा लागला. अवघ्या वयाच्या 24व्या-25व्या वर्षी त्याने हे सगळं मोठं काम केलं. आणि मग सोशियस, लोगस वगैरे 2 ग्रीक लॅटिन शब्द त्याने जोडले आणि सोशलॉजी नावाचं एक नवीन शास्त्र त्याने जन्माला घातलं. या शास्त्राच्या मदतीने ऑगस्ट कॉम्ट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला. तो आज तागायत आहे. परंतु मूळ पृष्ठभूमी या शास्त्राची अशी, त्याचं मुख्य काम हे असं की या शास्त्राचा मूळ गाभाच असा आहे की कोणत्याही प्रकारचा जो परंपरावाद आहे, कोणत्याही प्रकारची जी अशास्त्रीय विचारसरणी आहे ती समाजातून पूर्णपणे घालवणे आणि येणाऱ्या या समाजाचा अभ्यास, जो अभ्यास आहे तो अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने केला जावा. जसे नैसर्गिक शास्त्रांमध्ये नैसर्गिक घटना घडामोडींचा जो अभ्यास आहे तो वैज्ञानिक पद्धतीने केला जातो, त्याच्यामध्ये सिद्धांत निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. जसं फिजिक्समध्ये पाहायला मिळते, केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळते, बायोलॉजीमध्ये पाहायला मिळते. अगदी तशीच सिद्धांत निर्मिती, तसाच शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास हा सामाजिक घटना घडामोडींचा सुद्धा झाला पाहिजे, या ठाम मताचा ऑगस्ट कॉम्ट आहे. आणि त्याचे हे मत
समाजशास्त्राला अधोरेखित करते. समाजशास्त्राचा पायाच मुळात हा आहे की समाजातून ज्या अनिष्ट प्रथा, ज्या अविवेकी विचार आहे ते घालून टाकणे आणि समाजाबाबत जे काही विश्लेषण आहे ते वैज्ञानिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने, विवेकबुद्धीच्या आधारे ते केलं जावं आणि तसेच विचार पुढे चालत राहावे. तसेच शोध संशोधन समाजामध्ये व्हावे. जास्तीत जास्त युवकांनी समाजशास्त्राचा अभ्यास करावा, जेणेकरून या येणाऱ्या पिढीच्या डोक्यामध्ये जुने कर्मठ अशास्त्रीय विचार राहणार नाही, नवीन विवेकबुद्धी आणि सुधारवादीचे असे विचार राहतील. हा मुख्य हेतू त्याचाही होता आणि समाजशास्त्राचाही अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या समाजशास्त्राचाही तोच हेतू आहे. म्हणून एक मोठं काम ऑगस्ट कॉम्टने या शास्त्राच्या निर्मितीच्या माध्यमातून करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, याच्या पुढेसुद्धा मी तुम्हाला बरंचसं काही सांगणार आहे, परंतु ते येणाऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगेल. थँक्यू.